झोपा नाही आम्हाला. इलेक्शन लोकांचा झोपा उडाले आमच्या. हा ना, आमचा साहेब जिंकतो का तुमचा साहेब जिंकतो. अरे काय करायचं आहे आपल्याला. कोणीही जिंकलं तरी आपल्या टाळूवरचं लोणी जाणारच आहे. आपण नाही फारसा विचार करायचा, कारण आपणही फार गुणवान नाही ना. आपण काय गुणाचे. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण तेच केलं ना. लोकाला नावं ठेवायला आपण कुठं फुकट मतदान केलंय. तेव्हा नावं ठेवायचा अधिकार फुकट मतदान केल्यावर असतो. 4-4 हजार घेऊन नावं ठेवता येत नसतं महाराज, नाही का. नावं कोणी ठेवावे, जो कायम निस्वार्थी आपल्यासारखे ठेवावे का दादा. आपण क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेबाच्या पाया पडणारी माणसं आहे. आपलं लयच बेकार काम आहे रे. मला वाईट काय गोष्टीचं वाटतं माहिती आहे. अहो कधी कधी कीर्तनात जर एखादा मोठा श्रीमंत माणूस आला ना, माणसं पटकन म्हणतात, सरका साहेबाला बसू द्या. साहेब 2 घास का आमच्या पंक्तीतलं 2 घास. 2 घास का आमच्या गावचं 2 घास का साहेब. चिखलीकर साहेबांना क्या तालुक्याचं खाल्लंय. तुमच्या 2 घासन काय फरक पडणार त्याला. बरं इमानदारीनं सांगा, पडणार आहे का. कळतं की हो दादा आपल्याला, मग वळत का नाहीये. का बरं पिढी चुकीच्या मार्गावरून येत आहे. आणि असं नाही बरं का, तुम्ही माझ्या भावासारखे म्हणून सांगते दादा, लय विचित्र परिस्थिती आहे. फक्त लेकरांनाच नावं नसतरी ठेवायचं, तुम्ही फक्त आम्हाला नावं ठेवता. आजकालची पिढी वाया गेली, पोरं वाया गेली. आजकालच्या पोरांना काय आकली आहे का. आमचा काय जमाना होता. तुम्ही काय ठेवलं आमच्या समोर आदर्श. हा निस्ती म्हातारी म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली. बिडी फुकून तुमची तोंडा आत गेली म्हणून आम्ही पोरं वाया गेली. तुम्ही आम्हाला जो आदर्श दिला आम्ही त्या हिशोबाने चाललो ना दादा. हा मारुतीच्या वाटेवर बसून तुम्ही पत्ते चालले, आम्ही डोळ्यानं बघितले. भिंगाच्या चष्म्यातनं तुम्ही राणी हुडकिली, आम्ही बघितले. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवली, आम्ही बघितली. आम्हाला माहित आहे तुम्ही काय काय वागलात ते दादा. आम्ही कीर्तनात वरडून सांगायचं, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन पडला. कसा समजा. आम्ही बेंबीच्या देठापासून सांगायचं, आईला रखमाई समजा, रखमाई गली गलीनं आई माईवर शिव्या देते, कशी समजा. म्हातारा बायका निसत्या म्हणतात, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का. आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय सगळं आयतं भेटलं. बरं माय भेटलं. तुम्ही काय केलं. तुम्ही हे काही ज्ञानेश्वरी वाचून सांगितलं. अगं म्हातारी दारात बसून मिसरी चुळती, अख्या गावाचं कुठं न करती. त्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका तर खतरनाक पॅटर्न आहे आपला. काय कुठल्या अनुषंगानं नातीला सांगायचं की नाही बाई तू कर परमार्थ. एक सांगू माय, लेख म्हणून सांगते. लेकाला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. जोपर्यंत मायबाप पुस्तक वाचणारे नसतात तोपर्यंत लेकराला अभ्यासाची आवड लागत नसते. अखंडित लक्षात ठेवा, ते रक्तातच असतं. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही, हे कौतुकानं सांगेल मी. सुपारी खात नाही माझा बाप. माझी माय माळकरी आहे, ज्ञानेश्वरी वाचते. माझा बाप भजन करत आलाय आयुष्यभर. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. कळले ज्ञानोबा तुकोबा आम्हाला. हा अहो आईनं कौतुकानं सांगितलं आम्हाला हात धरून, माय मी जरी तुझी जन्मदाती माय असलं ना तरी मी काही काळानं निघून जाईल. काळाचा ओघ आहे तो, मी काय अकाल टिकणार आहे का. तुझ्या मोठेपणात तुझ्या वयाच्या मर्यादेमध्ये मी असेल की नसेल देव जाणे. पण एक काम कर, जशी मला आई म्हणतस ना तशी त्या ज्ञानोबाऱ्यांना एकदा माय म्हणून बघ. एकदा त्यांना म्हण की मी तुमची लेक आहे. एकदा माऊलींनी पदराखाली घेतलं की आयुष्यभर तू अपयशी ठरणार नाही, हा विश्वास मला माझ्या आईने दिला. आम्ही विश्वासानं विश्वास ठेवला. काय ताकद असते ना ज्ञानोबांमध्ये. कधी कळलेच नाही का तुम्हाला संत. कधी कळलेच नाही तुम्हाला तुकोबा. ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला, तुकोबांनी आयुष्य असं जगलं, त्याच देहूला त्याच गाथ्याचं त्याच मातीत मंदिर बांधावं लागलं. यांना संत म्हणायचं दादा. एवढं सामर्थ्य त्यांनी बांधून ठेवलं. कळलीच नाही कधी ज्ञानोबा आहे. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब होतं प्रोत ज्ञान, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार. कोण आहेत ज्ञानोबा आहे. ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना, ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा.
नाथबाबांचं मत आहे. नाथबाबा सांगतात, नामदेवराय म्हटले खरं आहे विठ्ठला, डोळ्याने पाहिलं मी. नामदेवराय जात नव्हते तीर्थयात्रेला, पण हट्ट केला भगवंताने, नामदेवा कुठे जात आहे हे महत्वाचं नाही आहे, कोणासोबत जात आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे आयुष्यभर जे तुम्ही माझं भजन केलं ना, त्याची फलप्राप्ती आहे की तुम्हाला ज्ञानोबरायांची साथ मिळते, तुम्हाला ज्ञानोबरायांची संगत मिळते. हे माझ्या नामाचं पुण्य आहे. जा त्या ज्ञानोबरायांसोबत. गेले नामदेवराय तीर्थयात्रेला. काशीत पाऊल ठेवला, वाराणसीत मोक्षाचं ठिकाण म्हणतो ना आपण. काशीत पाऊल ठेवला माझ्या ज्ञानोबरायांनी. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले माझ्या ज्ञानोबरायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. हे माझ्या नामदेवरायांचं शब्द आहेत. काय अधिकार आहे माझ्या ज्ञानोबरायांचा. नामदेवराय म्हणले, गंगाबाई इथे कुठे अट्टस करताय मिठी मारायचा, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबरायांचा अंश आहे. आणि माझ्या माऊलींचा शब्द आहे, हे विश्वची आमोचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर. काय अधिकार आहे तर ज्ञानोबांचा. याला मोठेपण म्हणायचं दादा. आपलं मोठेपण म्हणजे कसं ना, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पाती खो छाया नाही, फल लागे अति दूर. काही कामाचंच नाही ना आपलं मोठेपण, बोलण्यापुरतंच आहे माऊली. काय जगाला फायदा काय आपला. वाचले कधी ज्ञानेश्वरी. संतांचं मन कळेल तुम्हाला, हृदय कळेल तुम्हाला, गाभा कळेल तुम्हाला. नाही कळली तरी वाचा. लेख म्हणून सांगते, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त माऊलींना कळू द्या. लेकरू माझं खूप दिलं माऊलींनी, खूप. तुम्ही विचारही करू शकत नाहीत का भगवंताने टाकलं पदरात. विचारलं आम्ही अर्जुनाला, एवढा निशंक कसा रे बाबा. लक्षात आहे ना, लक्षात आहे का. भगवंताने प्रश्न विचारलाय अर्जुनाला, एवढा निश्चिंत, एवढा निशंक, एवढा निर्भय कसा रे बाबा. कुठून आलं बळ तुझ्यात. छोट्या छोट्या संकटाला घाबरतो आम्ही. 4 शब्द कुणी वाईट बोलले तर आयुष्य खचून जातं आमचं. एकदा कुणी पाय खेचला की पडून जातो आम्ही. तू एवढा स्थिराने उभा कसा, कसं काय झोपलास. अर्जुनाने सांगितलं, देवा तूच तर उत्तर दिलंस. ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही. तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशाचं भय करू. द्वारकेचा राणा काय करू सांग. तुझं नाव मुखात घेतलं, आता काय रे बाबा. मी कुठेही असलो तरी घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे. तुझं म्हणजे कसं आहे ना विठ्ठला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. झालास की रे बाबा तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूच ना रक्षिता आपदी अमुते. गुरु बंधू माय बाप सगळंच झालास आणि त्याच्या बदल्यात उपकारही मागितलं नाहीस. किती रे मोठं म्हण देवा. लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मग आम्ही करत असलो तर आम्ही वैष्णव कसे. आम्ही सावध झालोय देवा. आम्हाला माहित आहे जोपर्यंत मुखात तुझं नाव आहे तोपर्यंत पुण्याची रास भरलेली आहे. ब्रह्मादिक सुद्धा त्याची गणना करू शकत नाही. सामर्थ्यच आहे देवा. हां, पण तुझं नाव प्रपंचात असलं तरी चालेल, पण प्रपंचात आसक्ती पाहिजे. तर आमची प्रपंचात आसक्ती नाही आहे. आम्ही अशी लोभी माणसं आहेत. जरा हवं आहे आम्हाला सगळं. देवा असं नको. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले, अशा पाश निवार. मला विश्वास असावा. निर्वाणी गोविंद असे विषय तो त्यांचा इतकं सामर्थ्य असावं. विश्वास असला ना देवा तू काहीच कमी पडू देस नाही. 21-22 वर्षाची तरणी बांड पोरगी तुकोबरायांच्या दारात उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. तुकोबाने विचारलं, माय वैष्णवाने रडायचं नसतं, वैष्णवाने रडवायचं असतं. आपण रडवायचं कोणाला माहित आहे. रडती माया मोह रात्रंदिस. त्या माया मोह आशा वासनेला रडवायचं असतं. त्यांना वाटलं पाहिजे सगळे हाती लागले पण ही काही लागले नाही. ते रडले पाहिजे आयुष्य गेलं पण ही माणसं आमच्या हाती आली. त्यांनी वेदना केल्या पाहिजे, आपण नाही करायच्या. आपल्या प्रत्येक वेदनेला सुखकर बनवणारा परमात्मा पाठीशी उभा आहे. आपण कशाला त्रास करून घ्यायचा. माय गळ्यात माळ, कपाला गंध, मुखात तुझं नाव असल्यावर आम्हाला काय कमी विठ्ठला. प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद विठ्ठला तुझ्या नामात आहे. आम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. आम्ही सावधपणे उभा आहेत. आम्हाला माहिती आहे मुक्त्या साधणार आहेत. कशाला रडतेस. नाही तुकोबा
तुम्हाला पाहिलं आणि डोळ्यातनं पाणी आलं, रडली नाही आजपर्यंत. बरं सांग बरं माय, कर मन मोकळं, काय झालं? लहानपणी लग्न झालं, लहान वयातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच अपवित्र, मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी. मान्य केलं मी. जगाला कुठे माझ्या पावित्र्याची पावती दाखवत फिरू. मान्य केलं, बांधलं पदराशी. माझंच नशीब फाटकं की नवरा मला कमी काळात सोडून गेला, की मीच अपवित्र, मीच अवलक्षणी. माझ्या अगोदर माझा नवरा मेला. आजही समाजामध्ये ही प्रथा चालूच आहे. आजही जिचा नवरा तिच्या अगोदर गेला त्याला फारशी किंमत दिली जात नाही समाजात. बाई तू सवाशिणीला कुंकू लावायचं नाही का? तुझा नवरा गेला. तू कुमारिकेला कुंकू लावायचं नाही, तुझा नवरा गेला. तू पूजेला पुढं बसायचं नाही, तुझा नवरा गेला. तू फार मोठ्याने हसायचं नाही, तुझा नवरा गेला. तू फार पुढे पुढे करायचं नाही, तुझा नवरा गेला. बाई आहात तुम्ही, पुरुषांचा काही संबंध नाही याच्यात. हे तुमच्यात चालतं. आजही मी फार वेळा अनुभवलंय, माझं औक्षण करताना घरातल्या त्याच बायका करतात ज्या सवाशीण आहेत. त्या बाईला मला कुंकू लावू देत नाहीत जिचा नवरा तिच्या अगोदर गेला. मी व्यासपीठावर सांगेल, जर एखाद्या अशा आईने मला कुंकू लावलं जिचा नवरा तिला अगोदर सोडून गेला, तर ती मला कुंकू लावताना पांडुरंगाकडे एकच मागणं मागेल, विठ्ठला जे दुर्दैव माझ्या पदरात पडलं ते या लेकीच्या पदरात पडू देऊ नको, एवढं सौभाग्य हिला लाभू दे. बाकी काहीच मागणार नाही ते विठ्ठला. आणि कोण म्हटलं ग तुम्हाला? एकही ग्रंथ आणून दाखवा मला हिंदू धर्मातला, इथंच उभा आहे मी, ज्यात लिहिलंय की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्यात तिचा दोष आहे आणि तिला कमी किंमत द्या. कुठेच नाही. ज्या बाईनं, साधा प्रश्न आहे माझा तुम्हाला, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? गेल्यावर ना. जी बाई एकटी कणखर उभी राहिली, जिनं आपल्या कुटुंबाची रखमाई झाली, विठ्ठल झाली, जिनं आपली लेकरं पायावर बळवंत केली, जिनं आपलं घर वैकुंठासारखं वैभवशाली केलं, जिनं आपल्या लेकरांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचं दुःख बाजूला टाकून लेकरांच्या भविष्याचा विचार करत जगली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? आणि कसं तुमच्या बुद्धीला पटतं? इतक्या निर्बुद्धी कशा झालात ग? काय दोष आहे त्या बाईचा? तिच्या हातात होतं का नवरा मरू द्यायचा की नाही मरू द्यायचा? आणि असतं तर तिने मरू दिला असता. अगं सामर्थ्यानं उभी राहिली, पातिव्रात्य सांभाळलं तिनं, जगाला तोंड दिलं तिनं, स्वतःचं सत्व पदराशी बांधून ठेवलं तिनं. प्रत्येक जगाला उत्तर देत आपल्या लेकराला स्वतःच्या पदराखाली मोठं जिनं केलं. ती सामर्थ्याने या विठ्ठलाची रखमाईच आहे आणि ती सामर्थ्याने सौभाग्यशालीच आहे. नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर सौभाग्यवती असेल ना, नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणतं? नाही त्या फांद्यात पडू नका, स्वतःला विनाकारण पापात घालू नका. या विषयाकडे बोलली पोरगी. काळही 450 वर्षापूर्वीचा होता, तेव्हा आजच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती होती. वाईट वाटत होतं तिला. आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही तुकोबा, तुम्हाला पाहिल्यावर राहवलंच नाही. तुको म्हटले कोणाला नाही तर मला का सांगितलंस? बाईनं इतक्या अगदीकपणे सांगितलं, म्हणली तुकोबा मुलगी आहे मी, बाई आहे, माझ्यावर वाईट वेळ आली, मी कुणाकडे हात पसरला तर लोक माझी परिस्थिती बघणार नाही, माझी दुरावस्था बघणार. मी तुला मदत करतो, त्या बदल्यात तू काय मला देती? हा प्रश्न पहिल्यांदा येणार. मी केलेला कष्ट कुणाला दिसणार नाही, पण माझी साडी फाटली असेल तर त्यातनं उघडं पडलेलं अंग सगळं जग ओरभडून बघणार, डोळे उघडे ठेवून बघणार, मन भरून बघणार. तुको मला माहित होतं मी बाई आहे, मी मदत नाही मागितली पाहिजे कोणाकडे, मी कष्टानं उभी राहिली पाहिजे. का मी मदत मागितली तर माझ्या चारित्र्यावर कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबा नवरा गेलाच तेव्हा मरायचा विचार केला, पण पोटाशी पोरगं होतं, लेकरू होतं पोटात. विचार केला याचा काय दोष आहे, याला का मारायचं? म्हटलं याला जन्म घालावा आणि मग मारावं. पण जसं लेकरू हातात आलं ना तुकोबा, कधी बाईची आई झाली मलाच कळली नाही.
त्याच्याकडे बघितल्यावर मरायचा विचार आला नाही. बाई पण संपून गेला, आई पण शिल्लक राहिलं, आणि आई पण स्वतःसाठी नसतंच कधी, सगळं लेकराशीच निर्झावर असतं. म्हटलं बापही गेला, याची मायाही गेलं, यानं कोणाकडे बघावं म्हणून याला वाढवलं. आज 3-4 वर्षाचं लेकरू आहे माझं तुकोबा, पण आजही त्याने कधीच लाचारीचा एक घास खाल्ला नाही. स्वाभिमानानं वाढवलं मी त्याला. त्याने पुन्हा उठून माझ्यावर बोट नाही केलं पाहिजे माझी आई चुकीची वागली. स्वाभिमानानं वाढवलं मी त्याला. मला का सांगतेस तुकोबा, आजपर्यंत जेवढे पुरुष बघितले कुणाला सांगावंसं वाटलं नाही, कारण माझ्या अवस्थेचा तो गैरफायदा घेईल असं वाटलं. या अख्ख्या समाजात तुमच्या एकट्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही खरंच माझ्या बापाची जागा घेऊ शकता. तुमच्याकडे बघून विश्वास वाटला की तुम्ही माझ्या अवस्थेचा गैरफायदा घेणार. हे संत होते. एक मागू का तुकोबा? काय हवं? अंगावरची साडी जीर्ण झाली, साडी असेल घरात तर देता का? आजपर्यंत पहिल्यांदा तुम्हाला मागितलंय. तुम्ही भाऊ आहात माझे, बापासारखे आहात. तुम्ही अख्ख्या देहूलाच जगवलेत. तुकोबाने विचार केला, तो काळ वेगळा, हा काळ वेगळा. तुकोबाची स्वतःची पत्नी एका लुगड्यावर संसार करत होती. आंघोळीला गेली त्या आवली माता, कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं, कारण आंघोळ केल्यावर तेच नेसायचं होतं. तुकोबाने तेच ओढलं आणि तिच्या पदरात टाकलं. तुकोबाची पत्नी मिळणी तक्रार करत नाहीयेत बुवा, पण माझा प्रश्न आहे, मी माझा आप कसा राखू? मी बाहेर कशी? तुम्ही तुमच्या बहिणीला साडी दिली, दुमतच नाही माझं. मला तुमचा स्वभाव माहीत आहे. पुढच्यावर परिस्थिती असल्यावर तुम्ही आमचं धोतर काढून देणार, ह्यात विषयच नाही. तर मी बाहेर कशी? रडायला लागले आवली माता. तुकोबा पांडुरंग परमात्म्याजवळ गेले, चरणावर मस्तक ठेवलं विठ्ठलाच्या, हात पुढे केला. तेव्हा माझी बायको तक्रार करतीये रे. ती म्हणतीये, साडी आता मी बाहेर कशी येऊ? काहीतरी कर विठ्ठला. लेक आहे तुझी ती, तिचा आब राख विठ्ठला, काहीतरी कर. हात पुढे होता, कुठून काय जाणे, पण पितांबर तुकोबरायांच्या हातामध्ये पडला. तुकोबराय म्हणले, बापा किती करशील रे बाबा? रेशमांचा, काठांचा, चंदनाच्या सुगंधाचा पितांबर तुकोबरायांनी आवली मातेला नेसायला दिला. आवली मातेने नेसला, इतक्या सुंदर दिसत होत्या. तुकोबांनी अखंडितपणे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं. तुकोबाच्या पत्नीनं म्हणावं, हो पापात ढकलता का? बायकोय मी तुमची, माझ्या कुठे पाया पडता? तुकोबांनी सांगावं, बाई बायको म्हणून नाही, जी पांडुरंगाची लेक झाली, जिचं भाग्य एवढं मोठं, तिला विठ्ठलाचं पितांबर नेसायला भेटलं, अशा सौभाग्यशाली बाईच्या पाया पडतोय, जिचं भाग्य किती श्रेष्ठ. द्वारकेचा राणा, आमच्यासारख्या अनाथाचा नाथ होतोस तू विठ्ठला, एवढं करतोस तू. आम्ही साधा हरी म्हणू नये तुला? आधी साधं नाम घेऊ नये तुझं देवा? किती करशील रे बाबा? हे जे काही चाललंय ना, हे जे काही चाललंय हे तुझ्यामुळे. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मीरा आपकी कृपा विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतायत. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. काल अपमान करणारी माणसं आज सन्मान करतायत. ओळख दाखवत नव्हती, आज तुमची ओळख सांगतायत. कुठून आलं, कसं झालं, कुणी दिलं का हो? खरंच देवाचं नाव घेतलं की
परिस्थिती बदलते का? देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलायला बळ देतं, हे अखंडितपणे लक्षात ठेवा. म्हणून देवाचं नाव घ्यायचं. खूप केलं त्याला. मंजिल